आज सकाळ सकाळीच अशी पालकची भाजी निवडायला घेतलेली. अशी भाजी केली तर कोण खात नाही, माही तर अजिबातच नाही. तुमच्याही मुलांचे तेच प्रॉब्लेम असतील तर असं पालकापासून ना वेगवेगळ्या रेसिपी करायच्या, म्हणजे काय होतं, भाजी खाल्ली जाते आणि भाजी काही वेस्ट होत नाही. मग काय केलं, भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतली आणि उकळून एक 5 ते 10 मिनटं घ्यायचे. तुम्ही डायरेक्टली ह्याची पेस्ट केली ना तरी बी चालेल. मग मी असं पाण्यात एक 5 ते 10 मिनटं उकळून घेतला, म्हणजे त्याचा कलर आहे ना हाय असाच राहतो. मग थोडंसं थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ती काढून घेतली. गरम असताना बारीक करायचं नाही, नाहीतर मिक्सरचं भांडं उडतं. माझ्या वेळा बऱ्याच वेळा असं झालंय माझ्यासोबत, त्याच्यामुळे मी भाजी थंड झाल्यावरच ही रिस्क घेते. मग भाजी थंड झाली, त्याच्यातच हिरवी मिरची, जिरं आणि लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेली रात्रीची होती तीच घालून घेतली. तुम्ही नुसत्या लसणाच्या पाकळ्या घातल्या तरी बी चालते. आणि मग बघा असं बारीक करून घ्यायचं, तरी बी ह्यातनं वाफा येते, पण हे काही गरम नव्हतं, फक्त कोमट होतं. आता हे बारीक करून साईडला द्यायचं ठेवून आणि गव्हाचं पीठ घ्यायचं. गव्हाचं पीठ घेतलं की त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ आणि मिरची ना व्यवस्थित टाकली ना तो पदार्थ खाताना ना असं आळणी लागत नाही. त्याच्यामुळं मीठ आणि मिरची व्यवस्थित घालायची काही करताना. मग अजून थोडीशी चव येण्यासाठी हळद आणि लाल मिरची पावडर घातल्या. तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू, पण चव चांगली येते. नंतर घालायची आपल्याला जिरेपूड. जिरेपूडनं काय होईल, पुरे एकदम टेस्टी लागतात. आणि मग ओवा आणि पांढरे तीळ घालायचं. हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नका घालू, पण घालून बघा एकदा, खरंच चांगलं लागतं. आणि सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही. काय करायचं, आपण जी पालक बारीक वाटून घेतलाय का नाही तो आधीच घालायचा आणि पीठ त्याच्यासोबत आधी मळून घ्यायचं. सुरुवातीला पाणी लागते का नाही बघायचं, नाहीतर आधी पाणी वतल्यावर ना परत पीठ एवढं लागल की विचारू नका. पण सुरुवातीला ही पेस्ट घेतल्या ना त्याच्यातच पीठ मळायचं आणि लागलं तर वरनं पाणी टाकायचं. मला थोडंसं अर्धा 1 कप पाणी लागलं. पीठ असं मळून घ्यायचं, जास्त बी पातळ करायचं नाही. आणि बघा पुऱ्या ह्या अशा लाटून घ्यायच्या. गोळे करूनही तुम्ही लाटू शकता, पण त्याची जाडी एवढी हवी, नाहीतर मग असा लवकर पाहिजे असतील तर असा स्कॅम करायचा. मोठी चपाती लाटायची आणि डब्याच्या टोपणानं अशा पाडून घ्यायच्या, ह्यानं पटकन होत्या त्या. मग जेवढ्या आपल्याला पाहिजे तेवढ्या पुऱ्या करून घ्यायच्या आणि एकदमच तळून घ्यायच्या. आता मी इथं एकदम 7 ते 8 पुऱ्या करून घेणार आहे आणि मग तळून घेणार आहे. आता त्याची जाडी तुम्हाला दाखवली ना तेवढी ठेवायची, म्हणजे पुऱ्या सॉफ्ट अशा होतात. आता आपल्याला कढईत तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करायचं. सुरुवातीची एक पुरी सोडली, पण तेल काय एवढं गरम झालं नव्हतं, म्हणून तेल जरा अजून तापवून घेतलं. आणि आता ह्या कढईवर जाऊ नका. हे कढई मी फक्त तळण्यासाठी वापरते, कारण बाकीचे ते नॉनस्टिकच्या कढई असतात ना त्यात काय मला व्यवस्थित तळलेलं वाटत नाही, त्याच्यामुळं मी हीच कढई वापरते. नाहीतर बऱ्याचदा कमेंट असते कढई बदला. मला ही कढई कम्फर्टेबल असते तळण्यासाठी, त्याच्यामुळे मी हीच वापरते. त्यामुळे कढईकडे लक्ष देऊ नका, पुऱ्यांकडे लक्ष द्या. आता हे मग एक एक करून, आता बघा आता तेल चांगलं तापले. मग आता एक एक सोडून अशी पुरी ना चांगली भाजून घ्यायची. असं ना खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे ना जास्त कच्ची पण वाटत नाही तळल्यानंतर बाहेर काढल्यावर. अशा टम्म अगदी फुगतात. A to Z पुऱ्या सगळ्या फुगतात. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि अशा पुऱ्या बनवल्या ना 1-2 दिवस तर ह्या टिकतात. आणि बाहेर कुठं जायचं असेल ना तर तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता. आणि मुलंही अगदी आवडीनं खातात. मग कधी बनवताय, पालक आहे तोपर्यंत नक्की बनवून घ्या. बघा फुगल्यात का नाही, अगदी कचोरी सारख्या दिसतात त्या. अशा बनवल्या त्या पालकच्या पुऱ्या तुम्ही पण नक्की बनवा.